36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. हॅपी थॉट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रावसाहेब थोरात हॉल KTHM कॉलेजजवळ मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक येथे रयत जयंती ध्यान महोत्सव सोहळा सिल्वर जुबली सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख उपस्थितांमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी तसेच सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा महोत्सव पार पडलाय. तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांच्या आध्यात्मिकतेचा परिचय डॉक्टर सारंग पाटील यांनी करून दिलाय. जीवनामध्ये स्वल्पविराम घेण्याचे महत्त्व पटवून देत हातातील मोबाईल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास ध्यानाद्वारे आयुष्यामध्ये हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा स्वानुभव होईल. हे महत्त्व तेजगुरू सरश्री यांनी पटवून दिलाय. तसेच याप्रसंगी लिखाण ध्यान नियम या ग्रंथाचे अनावरण करण्यात आले. 125 शहरांमध्ये असलेल्या तेज ज्ञान फाउंडेशनच्या 25 वर्षाच्या प्रवासाची ओळख डॉक्टर विजय बिरारी यांना आपल्या सूत्रसंचालनाद्वारे करून दिली आहे. तसेच याप्रसंगी लिखाण ध्यान नियम या ग्रंथाचे अनावरण करण्यात आले. 125 शहरांमध्ये असलेल्या तेज ज्ञान फाउंडेशनच्या 25 वर्षांच्या प्रवासाची ओळख डॉक्टर विजय बिरारी यांनी आपल्या सूत्रसंचालनाद्वारे करून दिली आहे. या कार्यक्रमाला 750 पेक्षा जास्त साधक आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कैलास बच्चाव, सीमाताई कुलकर्णी, दीपक पाटील, रवींद्र गिरी, संतोष सोनार, योगिता राऊत यांच्यासह इतर सदस्यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. तेज ज्ञान फाउंडेशनला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळा हा साजरा झाला. मोठ्या थाटामाटामध्ये हा सोहळा रावसाहेब थोरात हॉल येथे साजरा झाला. त्या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मयजी उदगीरकर, मराठा विद्या प्रसारक समाज सरचिटणीस नितीनजी ठाकरे आणि सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ अनिरुद्धजी धर्माधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तेजगुरू सरशींची माहिती डॉक्टर सारंग पाटील यांनी दिली आणि उपस्थितांना ध्यानाबद्दल अतिशय समर्पक शब्दात त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विजय बिरारी यांनी अतिशय रंगतदार पद्धतीने केलं. त्याच्यानंतर शेवटी लिखाण नियम या पुस्तकाचे अनावरण झाले आणि कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला नाशिकमधून जवळपास 700 ते 700 लोक आलेले होते आणि सगळ्यांनी ध्यानाचा लाभ घेतला. आगामी काळामध्ये महाआसमानी शिबिर हे आमचं मुख्य शिबिर असणार आहे आणि त्या शिबिरासाठी मी संपूर्ण नाशिककरांना आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ध्यानासाठी आणि या शिबिरासाठी जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. तेज ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून हॅपी थॉट्सची ही गंगा गोदावरी जी आज नाशिकमध्ये भरभरून वाहते आहे ती सगळ्या नाशिककरांची मन सुजलाम सुफलाम आणि हरित नक्कीच करून टाकते. त्यांचा जो ब्रह्मगिरी आहे तिथे साक्षात शिवाचं स्थान आहे, त्या शिवधामापर्यंत नक्कीच पोहोचवतील आणि तेज ध्यान फाउंडेशनचं हे कार्य असंच अविरल अखंड नेहमी चालू राहणारच आहे आणि त्या पद्धतीने खरी समृद्धी आणि खरं ऐश्वर्य जे साधनेचं पण आहे ते नाशिककरांना अनुभवायला मिळणार आहे. हा कार्यक्रम खूप छान झाला. सगळ्या संयोजकांचं, नियोजकांचं, आयोजकांचं मनापासून खूप खूप कौतुक आणि याची गरज आहे. माझ्या मते कुंभमेळ्याची सुरुवात ही आजपासून सुरू झाली असं म्हणा आपण मागे हटणार नाही आहोत. त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तेज ज्ञान फाउंडेशनच्या वतीनं जो काही रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे या माध्यमातून अनेक देशातल्या लोकांना ध्यानधारणा करण्यासाठीची जी काही शास्त्रशुद्ध पद्धती आहे ती शिकवली जाते आणि त्या माध्यमातून आपल्याला स्वतःचं मानसिक स्वास्थ्य कसं टिकवायचं आणि दिवसभर आपण फ्रेश कसं राहावं आणि आपलं मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवावं याकरता प्रशिक्षण दिलं जातं. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मी या फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व साधकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या जीवनामध्ये या योग साधनेचा वापर हा प्रत्येकाने दररोज करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. फाउंडेशनच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा हा उत्सव अतिशय आनंदात पार पडतोय. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तेज ज्ञान फाउंडेशनचे संस्थापक श्री सरश्री यांचं मार्गदर्शन अतिशय बहुमोल आहे. लोकांना मनःशांती प्राप्त होण्यासाठी खूप धडपड करावी लागते आहे
आणि सरश्रींच्या मार्गदर्शनातून त्यांना नक्कीच बहुमोल अशी मदत होणार आहे की ज्याच्यामुळे त्यांचं जीवन हे अधिक आनंददायी आणि सकारात्मक होणार आहे. ती सगळी ही मानदेवानी इतक्या आनंदामध्ये काम करत आहेत. मला असं वाटतं की तो जो हॅपी एरा आहे आजचे दिन ते आतापासून सुरू झालेले आहे आणि ते टिकणार आहे. गोष्ट आहे की चॉकलेट एकच आहे, रॅपर्स फार सारे असतात. पण कोणाला कॅडबरी डेअरी मिल्क आवडते, कोणाला किटकॅट, कोणाला पर्क, कोणाला मंच, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. आपल्याला जे पटतंय ते आपण खात राहायचं, आपल्याला जे पचतंय ते आपण खात राहायचं आणि जे आपल्याला त्रासदायक नाही आहे पचून ते आपण सातत्याने खात राहायचं. आणि सातत्य नावाची गोष्ट आहे ना, ही अत्यंत महत्त्वाची आहे. नमस्कार. आज आमच्या नाशिकमध्ये तेजज्ञान फाउंडेशन पुणे या संस्थेचे जे रजत जयंती महोत्सव, ध्यान महोत्सव साजरा झाला. आज रावसाहेब थोरात हॉल येथे फार मोठ्या संख्येने सर्व लोकांची उपस्थिती होती. नाशिककरांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्या कार्यक्रमामध्ये आलेले उपस्थित पाहुणे जे नितीनजी ठाकरे, मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस, आणि मराठी कलाकार चिन्मयजी उदगीरकर, तसेच डॉक्टर हृदयरोग तज्ज्ञ जे आहेत ते डॉक्टर धर्माधिकारी उपस्थित होते. आणि त्या कार्यक्रमात आमचे तेजज्ञान फाउंडेशनचे डॉक्टर सारंग पाटील पुण्याहून ते पण आले, ते पण उपस्थित होते. त्यांनी उत्तम मार्गदर्शन दिलं. सर्व उपस्थित पाहुण्यांनी तेजज्ञान फाउंडेशनचा जो संदेश ऐकला त्याबद्दल छान वक्तव्य केलं. सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये 21 दिवस 21 मिनिटाचं ध्यान करण्याचं जे चॅलेंज घेतलेलं आहे, आम्ही आशा करतो की हे चॅलेंज सर्व नाशिककर घेतील आणि ते पूर्णही करतील. त्या निमित्ताने नित्य जीवनामध्ये ध्यान काय आहे, ध्यानाची समज काय, परिभाषा काय, ॲक्च्युअल ध्यानाने काय लाभ होतो आपल्याला, त्यांची चंचलता कमी होईल, त्यांच्यामधला जो ध्यान अवधी वाढेल आणि योग्य निर्णय त्यांच्याकडून होतील. त्यांचे कामं 100% ते उपस्थित वर्तमानात राहून आपले प्रत्येक कार्य करतील. या ध्यानाचा जो लाभ त्यांनी सर्वांनी घेतला आहे, आशा करते की सर्व तेजज्ञानशी जोडतील आणि ध्यानाचा उत्तम लाभ घेऊन आपले जीवन सुकर आणि शक्तिशाली बनवतील. हे बोलून मी आपलं व्यक्त संपवते. धन्यवाद. आणि उपस्थित बंधू भगिनी, आत्तापर्यंत सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन झालेलं आहे. स्वतः सरश्रींनी 20 मिनिटं आपल्याकडून हॅपी थॉट्सची साधना किंवा ध्यान करून घेतलेलं आहे, ज्याची अनुभूती, दिव्य अनुभूती आपण सर्वांनी घेतलेली आहे. आता सरश्रींनी सांगितलं होतं की आपण कोण आहोत हे विसरून जायचं. मी महिला आहे, मी पुरुष आहे, मी भारतीय आहे, मी परकीय आहे, पण आता मी डॉक्टर या भूमिकेत. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुताणी, नाशिक.